काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय। कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। डी.वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात आणि इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं। डी.वाय. पाटील यांनी संस्था उभारणीतून नागरिक घडतात, समाजाची उभारणी होते या धोरणातून राज्यात शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला। 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबा या छोट्याशा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। आपल्या प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर त्यांनी त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला। तसंच पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त धुराही लीलया पेलली। राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिलंय। दुःखद घटना घडलेली आहे। डी.वाय. पाटील यांचा दुःखद निधन झालं। मी त्यांना श्रद्धांजली शिवसेना परिवाराच्या वतीने अर्पित करतो। अतिशय अजातशत्रू अशा व्यक्तिमत्वाचं आज दुःखद निधन झालेलं आहे। खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी त्यांच्या आजच्या या दुःखद निधनानिमित्त संवेदना व्यक्त करतो। एका फार मोठ्या व्यक्तिमत्वाला आज मुकलेलो आहोत। या राज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज अशा व्यावसायिक शिक्षण संस्था ज्या निघाल्या त्यामध्ये डी.वाय. पाटील साहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि गरीब मुलं ही डॉक्टर होऊ शकली, इंजिनियर होऊ शकली, अशा फार मोठा काम करणाऱ्या, शिक्षणामध्ये योगदान देणाऱ्या आणि राज्यपाल राहिलेल्या व्यक्तीचं आज दुःखद निधन झालेलं आहे। त्याला मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो परमेश्वर अशी प्रार्थना करतो। या राज्यातील जनतेला अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ झालेला आहे। त्यांच्या जाण्याने निश्चित प्रकारे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे। पाटील साहेबांच्या जाण्यानं निश्चित प्रकारे पाटील कुटुंबीय, त्यांचे सगळेच नातेवाईक या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। त्यांना मी माझ्या वतीनं, राज्याच्या, आमच्या जनतेच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या बहिणी कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जे 2-3 राज्यामध्ये त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल आणि बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्यांनी काम केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी एक शिक्षणासाठी अतिशय मोठं जाळं उभं केलं। एक चांगल्या शैक्षणिक सोयी संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा उभा केला। शिक्षणाची गरज होती त्या काळामध्ये शिक्षणाचं जाळं उभं केलं आणि एवढंच नव्हे तर त्यांना ते करत असताना राज्यपाल या पदावर सुद्धा बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल किंवा ओडिशा असेल या 3 राज्याचे महामहिम ते राज्यपाल सुद्धा राहिले। त्याचबरोबर त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा केंद्राने या ठिकाणी दिला होता। अशा या स्वातंत्र्यवीर आणि त्याचबरोबर या राज्याचे आदरणीय शिक्षण महर्षी यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज सकाळी निधन झालं। त्यांनी 3 राज्यांच्या राज्यपालाचं पद आतापर्यंत सांभाळलंय। त्यांचा राजकीय प्रवास आपण पाहतोय। कालच त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यामुळे राजकीय स्तर असू दे, शैक्षणिक स्तर असू दे किंवा सामाजिक स्तरातून आज मोठं दुःख व्यक्त होत आहे। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाने दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। डी.वाय. पाटील यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे।
पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या जाण्यानं अतिशय दुःख झालं. समाजातील सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचवण्यासाठी त्यांनी मोलाचं कार्य केलंय. शिक्षण आणि वैद्यकीय संस्थांचं जाळं उभारण्याबरोबरच त्यांनी नवी मुंबईत जागतिक दर्जाचं क्रीडा संकुल साकारलं.